दुसऱ्याची घरं बघून आम्हाला पण वाटतं की आपलं पण घर असं चांगलं असावं, असं वाटतं. म्हणून थोडंफार म्हणजे प्लास्टर करायचं, खिडक्या बसवायचं चालू आहे बघा. बहिणीचं बांधकाम चालू आहे आणि आम्ही कसंही बरं पैसे देऊ, त्यांचा संसार आहे, त्यांनी बघून घेतील ना, बरोबर आहे का नाही? काय तर हा, आपल्या पैसे काय पैसे लय झाले इथं, माझंच कमी झालेत पैसे यायचं आणि त्यांना कुठे देत बसू? आता कुठं 2 दिवस झाले व्हिडिओ चालायला लागले तर आता ज्या वेळेस परिस्थिती चांगली त्यावेळी दिलं की, आता काय सगळ्या गावाला सांगत बसायचं काय? त्यांना पण कळायला पाहिजे ना, हे पैसे ते पैसे म्हणते आता भाव बांधकाम चालू झालं आणि भावाला मदत करणं. कमेंट सुद्धा आता माझा व्हिडिओचा आणि त्यांच्या कंटेंटचा काय आहे का, आता ताळमेळ आहे का? त्यांनी व्हिडिओ काढते ती टाकते ती, मग आता काय लोक म्हणली मला कमेंट करते ती, बाबा बहिणीचं बांधकाम चालू आहे आणि त्यांच्याकडे मदत करा. हा, प्रत्येक बारीनं आता त्यांचं वय झालं, मदत करायच्या वेळेस मदत केली भरपूर केली. आता काय सगळं सांगत बसावं का? परत लोक म्हणणार बहिणीला मदत करतो, सगळ्या गावाला सांगा सुटलाय, हे असं चालत नाही ना. कर ना, आता आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी बांधकाम चालू करायला ती, म्हणून त्यांचं काम आहे का नाही सांगायचं, थोडी बाबा आम्ही मदत केली असती. आणि व्हिडिओ पडल्यावर मग आम्हाला तेव्हा समजलं, मग मग आम्ही असं फोन ही केला. कुठला नाही काढला, असं आम्ही कधीच म्हणणार नाही. असं आम्ही कधीच कधीच म्हणणार नाही. ही कसं असतंय, पहिले व्हिडिओ बघण्यासाठी ही असं निंजा टेक्निक असते. तर आमच्या बहिणीचं बांधकाम चालू झालं बरं का, हे असं बांधकाम चालू आहे बघा. नवर बायको कष्ट करते ती भरपूर, ताई पण खुश आहे, बहीण भाऊजी एकत्र मिळून काम करते ती. आणि ही ह्यांचं हॉल कसं तर आपलं खबडबं चालू आहे बघा, गरिबीतनं काहीतरी करायला लागली ती, तर त्यांना पण सगळ्यांनी सपोर्ट करा. जरा लयच विचित्र झालं तर पहिलं खिडक्या नव्हत्या काय नव्हत्या, जरा आता खिडक्या पाडल्या त्यांनी, बघूया आता कसं होतंय काय होतंय. हे याला काय लय वेगळा विषय होता पहिला, आता जरा बरं दिसायला लागले, जरा अजून प्लास्टर हे झाल्यावर लय चांगलं दिसणार आहे घर. हे सगळी आतली बाजू आहे बघा, तर ही बाहेरची बाजू आहे. बहीण कामगारांना सरबत करून द्यायला वाटते. आम्हाला आनंद आहे की लय भरपूर आनंद आहे. आमच्या ताई स्वकष्टानं छान असं घर ती काय बांधायला आपल्याला चालू पैसे केले. बिशे माहिती नाही ती, ज्यावेळेस त्यांची पुण्याला राहिली होती त्यावेळेस त्यांना मदत केलेली आपण त्यांना तिथनं बाहेर काढण्यासाठी. ही कसं आहे, कोणाला सांगत नसतो आपण. आता उगाच आता लयच माणसं कमेंट करते ती बाबा, त्यांना बी तुम्ही कधी गाठ पडली किंवा काय पडली तर त्यांना पण विचारा, त्यांना आपण पण किती केली काय केली हे मोठेपणा सांगत बसायचं नाही आपण. बाबा त्यांनी त्या काष्टातून बाहेर निघली ते आमच्यासाठी लय झालं. तर त्यांच्या तिथं 2 खोल्या ज्या त्यांच्या व्हिडिओ मध्ये बी असेल, इकडे 2 होत्या, ही विटाच्या होत्या पत्र्याच्या, मग त्याला प्लॅस्टर नव्हतं. मग काय व्हायचं माहिती आहे का, उन्हाळ्यात गेलो की असं धक्कार बसायचा, खिडक्या नव्हत्या काय नव्हत्या. मग त्यांनी काय खपडं लावलंय हे आपल्याला माहित नाही, त्यांचं कसं काय नियोजन असं ना, ते बाबा त्यांचं संसार आहे. नियोजन ते आता पोरग योग्य 12वी झाली, 13वी, आता कमीत कमी 20 वर्ष झालं पोरग झालं, 2-4 वर्षांनी त्याला लग्नाचा येतोय, मग ती खर्च. त्याच्यामुळे आता कसं आहे, आजकाल लोक काय पुरी देत नाही, ती घर तर पाहिजे कमीत कमी, पोरग कामाचं काय तर होईल पण घरदार चांगलं पाहिजे. मग ह्यांनी चांगलं दांडगं नियोजन लावलंय, ह्याला म्हणायचा पैशाचा चांगला वापर, बरोबर आहे ना. आणि पोरग बी कामाला लागले, त्यामुळं त्याची पण मदत काहीतरी असू शकते. काय अशक्य नाही, कसं आहे त्यांनी बी आपल्याला सगळं सांगून आपलं तशी फॉर्म्युलेट नाही, आम्ही बी सगळं त्यांना सांगत बसावं ही पण त्यांचं काय म्हणणं नाही, बरोबर आहे का नाही. आणि आपण दोघांनी मिळून बी सगळ्याला सांगणं हे काय गरजेचं नाही. सगळ्या गोष्टी सगळं डिटेल एवढं सांगणं गरजेचं, एवढं सगळं गरजेचं नसतंय. काही गोष्टी लपवून पण ठेवावं लागते, त्या काही गोष्टी सांगावं पण लागते. त्या सोशल मीडियात काय खोटं असतंय काय खरं असतंय, आणि सांगावं कशासाठी लागतंय तुमचा मेन गैरसमज. कसं होतंय माहित आहे काय, ही कमेंट करणारी माणसं ज्या ह्यांना आतल्या गोष्टी काय माहित नसते, त्या आडी अडचणी काय माहित नसते, त्या लोकांना वाटतं ही व्हिडिओ करते ती, व्हिडिओ आजचा असू शकतो, परवाचा असू शकतो, 13वाचा असू शकतो, कधीतरी व्हिडिओ असू शकतो. व्हिडिओ काय काढला आणि टाकला. आता ही व्हिडिओ जी आहे ती चालू व्हिडिओ आहे, त्यांचं बांधकामाचा व्हिडिओ बघितला आपण, काय खिडक्या बसवल्या त्या, काय प्लॅस्टर झालं, काय फरशीचं काम झालं. आणि काय लोक म्हणतात त्यांचं व्हिडिओ बांधकाम चालू झालं आणि तिकडे जावं आणि मदत करा. मग आता आमचं बी काय अडचणी आहे त्या नाही, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस जाईल ना आम्ही. आता त्यांनी काय या म्हणत नाही की आमचं बांधकाम चालू या पळा काय नसतंय. आमच्यात कसं असतंय, गैरसमज आम्ही होऊ देत नाही. त्यांनी म्हणले ज्यावेळेस नीट होईल चांगलं होईल तेव्हा निवांत या, काय अडचण नाही. ही बघणारी जी असते ती का, ही असं भांडण लावायचं काम करते. मग कसं होतंय, एखादी गोष्ट जर खोटी असेल त्याला जर ठासून जर सांगितलं तर माणसाला खरी वाटते. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं ही फॅमिलीचं मॅटर असतंय, कुणी ह्यात पडू बी नका, जे आम्ही सॉल्व्ह करून घेऊ, बरोबर आहे का. तर त्यांचं बांधकाम छान चालू आहे, 1 नंबर चालू आहे. आता बघू आता काय करते काय नाही.
पत्र पुढे आम्ही बी पूर्ण घर तयार झाल्यावर आम्ही बी जाऊ हा. तुम्हाला दाखवू आमच्या व्हिडिओत. हा आमच्या व्हिडिओ तेव्हा दाखवू ते आमचं व्हिडिओ बांधकाम झालं तेव्हाच त्यांनी ब्लॉग टाकेल तर आपण पण करू आनंदात सहभाग घेऊ. नाहीतर काही लोक कशी असते तुम्हाला सांगा एखाद्या चांगलं चाललं की जळायचं. आता काल परवा मी प्रत्येक शिंदाचा मॅटर चालू केलाय बरं का. माझं हो का मला जी माणूस चांगला वाटतो ना ते चांगलं वाटतो बघ त्याचं ती काय का असं ना आपल्याला काय घेणं नाही मला माहित नाही पण मला ती आवडतो स्वभाव. कारण मी समोर समोर भेटलेलो आहे बोल मी हे प्रत्येक शिंदाचं मॅटर घेणार पण नव्हतो बरं का. काय म्हणत तुला घेणार पण नव्हतो. आपल्याला काय घेणं देणं बी नाही त्यांचं कंटिन्यू वेगळ्या गाड्या उडवायचं त्यांचं काय का असं ना ते सकाळी वेगळ्या ते आपण ती लोकांना पटत नाही. मला कसं आहे ते राहूनच गेलो मनात बोलतोच म्हणलं मी बी आता माझा काय त्याचा संबंध नाही बरं का त्या त्यांचा आपला दूर दूर संबंध नाही तेव्हा भेटलो बोललो कॉन्टॅक्ट वगैरे असं बी काय नाही. हा असं बी काय नसतंय. काल त्यांना बघितलं त्यांनी व्हिडिओ कमेंट टाका म्हणलं भाऊन कमेंट टाकले धन्यवाद तुमचं आयुष्य तुमच्या संगत होय आपलं काय म्हणणं नाही. पण काही लोकांना ते पटत नाही. फक्त जे काय करताल ते आपल्या जीवाला जपून करा जपून करा जपून करावं. तुम्हाला काय दुखापतीने काढ्या तुम्ही किती आणचाल किती उडवचाल पण तुमच्या जीवाला जपा. आपल्याला आवडतं त्यांचा स्वभाव बाकीच्याला आवडू नाही तर ना आवडतं कसं कसं का आपल्याला काय घेणं नाही का आवडत नाही त्यांच्या जीवाला माहिती आहे. मला काय आवडतं माझ्या जीवाला माहिती होय का. आपला मेन मुद्दा आपल्या ताईचा हज आहे. तर कसं असतंय आता काही लोकांना पैसे आले काय करतील माहिती आहे का उला मला करतील उला मला करायचं बी काय अडचण नाही हो. पैसा असावा लागतो त्यासाठी बरोबर आहे का नाही. त्याच्याकडून 10,000 घ्यायचं तिकडं गुंतवून टाकायचं ती पण गेलं आणि ही पण गेलं बरोबर आहे. पैशाचा चांगला वापर करावा. आता ज्या पैसे आहेत उडवू द्या की नाही काय अडचण आहे. आता इंदोरीकर महाराज काय म्हणते लग्न साधी सिंपल करा. त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का ज्याच्या पैसे नाहीत तर त्यानं ऋण काढून सण करून ये साधं सिंपल लगीन करावं. पण ज्याच्या पैसे आहेत बाबा त्यांनी चांगलं लग्न केलं तरी चालतंय. हा मग माझा आपला मुद्दा काय आहे पैशाचा चांगला वापर करा. ओला मला करून हे त्याचं आमच्या ताईनं केलेलं आहे ते आम्हाला आनंद झालेला आहे. त्यांनी काय केलंय त्यांचे त्यांना माहित नाही. भाऊजी सेंटरिंग काम करते तर ताई इकडे तिकडे कुठे बी जाते काम लागल तिथं. एक घरी असते बाचा ह्याला आहे हैदराबादला आहे सोन्या दुकान कामाला लागले ओके मध्ये सगळा कार्यक्रम त्यानं बी काय पैसे दिला असतील ह्यांनी बी काय केला असेल खपाटावा. हा पण सध्याला आपल्याला काय त्यांच्या म्हणजे माझ्या काय त्यांना मदतीची गरज नाही. माझ्यापाशी एवढे पैसे नाही की बाबा त्याला मदत करेल. त्यांनी नियोजन लावूनच केला ना कार्यक्रम. आणि आम्ही व्हिडिओ दाखवलाय तुम्हाला पैशाचं ती आधी येऊन गेलेल्या पैशाचं दाखवलंय सध्या असलेल्या पैशाचं नाही. कुठला ते तुम्ही काय काय आलेलं किती आलेलं असं दावलं नाही. हा ते युट्यूबचे अनालिटिक्स होय ते किती 24-25 गेल्या 2 वर्षाखालचा विषय आहे. ती सगळ्यांना वाटतंय आता आहे मग एवढं आहे म्हणून दावतो तर द्या असं ते काय केलं माहिती आहे का ते विषय काय तो माहिती आहे का ते ह्यानं दाखवलं एकदा जोर जोशी कोणत्या काहीतरी कमाई दाखवली ती. मग मी आपण ट्राय करावं. नेमकं माणसाला कसं असतंय चांगलं दाखवलेलं आवडत नाही. आता आम्ही एवढं कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ करतो कॉमेडी कंटेंट करतो ती माणसं नाही ती बघणार. पण जी समाजात काय ट्रेंडला विषय चालू आहे का भांडणाचं म्हणा ह्याची त्याची मारामारी म्हणा त्यानं त्याला उडवलं ह्यानं याला गाडवलं. गेल्या आठवड्यातलंच व्हिडिओ बघा आमचं कॉमेडी वगैरे असतील त्याचं बघा लोक बघणार आणि हे दाखवलेलं कमायचं. ही माणसाला कसं आहे माहिती लोकांच्या जीवनात ना असं लय आता मुंडकं घालून बसायची आत्मसवय सवय. मी बरोबर ती एक ऑप्शन घेतला बघा तर म्हणलं चलतोय का तर तू बरोबर चालला व्हिडिओ. सगळ्यांचं गैरसमज कसं झालंय खुशीच्या टायमाला आम्ही पैसे मागितलं होतं पण जेवढं आम्हाला लागतंय तेवढंच घेऊन आम्ही बंद करून टाकलं होतं. हे तर विषय लय लांबचा आहे. ज्यांनी बघितलं त्यांना माहिती आहे. मी आज व्हिडिओ टाकून संध्याकाळी डिलीट पण केला. ती लय गंभीर विषय आहे. पण सगळ्यांना वाटतंय आपण पैसे मागून घरीही बांधले मग ती कमाई दाखवलेली तीच विषय त्या गोष्टीवर बोलायचं नाही आपल्याला. आपला विषय वेगळं चाललंय. ती मुद्दा लय मोठा आहे. ती आंतरराष्ट्रीय लेवलचा मुद्दा आहे. जी मी काल पण म्हणलोय जी कोण मला समोर विचारायला त्याला आपलं उत्तर द्यायची डायरेक्ट हे आहे तयारी आहे आपली. मग त्यानं पण माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी मी पण त्याच्या प्रश्नाची उत्तर देणार. जे काय माझा प्रश्न आहे ते मी ठुल्याला साठवून त्या प्रश्न तर त्याकडे पाहिजे तेव्हा मी माझं सांगणार. मग त्या माणसाला तर माझ्याबद्दल काय माहितच नाही मी का सांगू माझं बरोबर आहे का नाही. माझा पण प्रश्न असा आहे की माणसाला पाय थरथर कापतेला असं माझा प्रश्न आहे. मग त्यावेळी त्यांनी पळ काढू नये माझ्या पण प्रश्न उत्तर द्यावी. नेमकं ती पुढचा अडचणी द्यावा. माझ्या अशा काही गोष्टी माहिती माझ्या जीवनात घडलेल्या की त्याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे का. ती जर विषय जर उचकला तर सगळं वांग वाचतंय. मग मला न्याय बी द्यावा लागेल मोठा न्याय द्यावा लागेल. माझ्या काय घडलेल्या घटना वडिलाच्या टायमाला म्हणा ही झालं ते झालं ती पण मुद्दा लोकांनी उचलायला पाहिजे का नाही. ती का बसते ती म्हणजे ही जर मला जवळच्या माणसाने कोणी विचारलं तर त्याला ती माझा मुद्दा टाकणार पहिला जे काय असतील माझा मुद्दा
ती कधी वेळ आली मी सांगेल, पण आता नाही सांगणार. म्हणून ह्या खुशा मुद्द्यावर मी कधी बोलत नाही. हा, ती विषय ती लांबला त्याचा काय नाही. तर आपल्या बहिणीचा मुद्दा आहे चालूला. असं मुद्दा आमच्या जीवनात घडलेलं आहे. काय 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 तर ठीक आहे, माझ्या बहिणीचं बांधकाम चालू आहे, 1 नंबर चालू आहे, खटाखट चालू, लवकरात लवकर पूर्ण करा. आता कसं असतंय, आमचं घर बांधकाम चालू असताना त्यांचा आशीर्वाद आम्हाला लागतच होता. हा. आता त्यांचं घर बांधकाम चालू आहे, आमचा आशीर्वाद, परत माझा आपल्या मास YouTube पोत भरून फॅमिलीचा आशीर्वाद आशीर्वाद, तुमच्या माग आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे, तर त्यामुळेच ती चालू आहे. हा, पैसे मागू ना फक्त. कारण माझी जरा तारांबळ आहे सध्याला. मीच काय तर नियोजन लावून चाललंय माझं काय तर, होय हा. काय तर खबर. ज्यावेळेस पैसे भेटत त्यावेळेस सगळ्याला मदत केलीच आहे. पण आता कसं आहे, थोडं जरा इकडे तिकडे चालू आहे ना, त्याच्यामुळे 19-20. 19-20 चालू आहे जरा. तर तुम्ही पटापटा बांधकाम करा आणि पटापटा आम्हाला बोलवा जेवायला, आम्ही पण नवीन येणार. घरात. हा, नवीन घरात. आणि बोलणाऱ्यानं काय गैरसमज करून घेऊ नका, आमचं ओके मध्ये चालू आहे कनेक्शन. हा. आणि ज्यावेळी आणि पैसे- जरी गैरसमज करायचं असलं, तुमचे तुम्ही करा आणि तुमचे तुम्ही निस्तारा. आम्हाला सहन नाही झाले, आम्ही कमेंट बंद करून टाकणार. आम्हाला सहन होतं त्यामुळे आम्ही कमेंट चालू काय अडचण नाही आम्हाला, काय अडचण नाही. कोणी काय विचारा, एक दिवशी त्या कमेंटवर पण व्हिडिओ करत आहे, पण असू द्या आता चालू. ओके, चला, धन्यवाद, बाय बाय.